हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. संडे आहे. मी डोक्यात हेअर ऑइल करून टाकलं होतं, कारण की मला आज हेअर वॉश करायचं होतं आणि खूप काम होतं घरात. तर मी काम स्टार्ट करून टाकलं. तर ही आमची जी वॉशिंग मशीन ठेवायचं आपलं बाल्कनी असती ते पूर्ण मी धुवायला बसून गेली होती, कारण काय खूप असं चिकटचं वाटत होतं. ते मशीनचं पाणी जातं त्या कारणाने. तर मी आज ठरवलं होतं की आज याला पूर्ण धुवून टाकणार आणि साफसफाई करून टाकणार. तर माझं मिशन मी स्टार्ट करून टाकलं होतं. पायरी सर्व मी चांगली रीतनं धुवून टाकलं होतं. हे बघून जगतात तुम्ही. आज माझं खूप मन होतं की या बघ आता मी आता कामच करू आज. आणि आपण फर्शवर पोतं करायचं पण घाणेरडं झालं होतं. तिला पण मी चांगली रीतनं धुवून उन्हात तापवून दिलं होतं, ज्याच्याने ते चांगली रीतनं साफ होऊन जाय आणि त्याच्यातनं स्मेल पण ना करे. म्हणून मी आज मशीन सर्व पूर्ण गॅलरी चांगली रीतनं मी धुवून टाकली होती. आणि पोताला पण मी डुचूक करून धुतलं होतं की ते पूर्ण चांगली रीतनं स्वच्छ होय आणि आपलं घर पण स्वच्छ होय. आता थोडं काम आवरलं आहे, थोडंसं बाकी आहे, थोडंसं आवरलं आहे आणि भूक लागली आहे, खूपच भूक लागली. आणि घरी काय तर जेवण बनवलं आहे, बस कांदे बटाट्याची भाजी. हे पामीनी पूर्ण आमचं कपडे धुवायचं गॅलरी एवढं छानपैकी पूर्ण पाणीने धुतलं आहे. पूर्ण सर्फ पावडर आणि पाणी दोन पूर्ण घसून सराटा मारून धुतलं आहे. आणि इकडे बनवली आहे कांदा बटाट्याची भाजी आणि चपाती. पण चपाती ना मला बिलकुल आवडत नाही, बाहेर नाही कसारा. म्हणजे साबुदाणा भिजून पडला आहे. मला दाखवते मी. माझ्या साबुदाणा भिजून पडला आहे. पण काय झालं की कांदे बटाटे बनवले, त्याच्यात बटाटेच ते केले, यूज केले. तर आता बटाटे राहिले नाही. आता बटाटे आणेल तेव्हा करेल साबुदाण्याचे वडे, त्याशिवाय होणार नाही. आणि हे फ्रीजमध्ये थोडासा पडला आहे रात्रीचा उरलेला भात, तर मी तेच खाते, कारण का मला चपाती ना आवडतच नाही. म्हणून काय तर खायला पडणार, कारण का खूप भूक लागली. दुपारचे 12 वाजले. डोकं पण धुवायचं आहे. मी ना ठरवलं होतं की डोक्यातनं ऑइलिंग ऑइल करून मग हेअर मास्क पण करणार, कारण का ना पूर्ण गेल्या 1 वीकपासून मी डोकं धुतलं नव्हतं. तर त्याच्या कारणाने ना फार असं माटी वाणी वाटत होतं. तर मी ठरवलं होतं. आणि संध्याकाळी जायचं आहे मोठ्या पप्पाच्या घरी, कारण काय जेवण ठेवलं आहे. ते बाबाची डेथ झालेली होती, माझ्या पप्पाच्या मामाची, म्हणजे माझ्या मामा आजोबाची. तर त्यांना ते असतं ना आपल्यामध्ये की तेरावं काय तर सोडवतात, तिच्याचं काय तर जेवण आहे. म्हणजे आमच्या मोठ्या घरी आहे, मोठ्या पप्पाकडे जायचं आहे. त्याच्यासाठी आंघोळ करून सर्व आणि सर्व इम्पॉर्टंट गोष्ट आहे की माझं ते जॉबचं ॲप्रन आहे, 1-2 जीन्स आहे, ते मला धुवावे पडणार हाताने. आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, पण वॉशिंग मशीनला धुणारी माझ्या काय ते नाही पडत. आणि हे कबूतरची आम्ही झाडी लावली ना, तरी ना कबूतर येतोच. आत्ता आवडून गेला मी त्याच्या जवळ गेली तर. आणि एवढं घाण करतात ना कबूतरं, आणि ते त्यांच्या माळा बनवासाठी जे आणतात सर्व ना, खूप त्रासले आम्ही लोक त्याच्याचा, आणि खूप त्रासले. जाडी पण लावली तरी त्रासले. तुम्ही त्याचं काय सोल्युशन असणार तर तुम्ही मला सांगा. आणि साबुदाण्याचे वडे करायचं ठरवलं आहे, पण आता बटाटे आणायला पडेल. बटाटे नाही, मिरची तर चल हाय ॲडजस्ट होऊन जाणार, ते थोडं आम्ही तिखट कमीच खातो. पण काय आहे की बटाटे वगैरे तर बनणार नाही आपल्या साबुदाण्याचे वडे.
मस्त स्टेज आहे की आता काय बनवू, साबुदाण्याचं काय तर बनवू. वडेच बनवायचे मला ठरवलं होतं, कारण की खूप दिवस झाले मी वडे खाल्लेच नाही आहे. मला वडे खायचं खूपच मन झालं, खूपच. मला बनवायचं भले मी थोडं मेहनत लागेल, पण मला तेच बनवायचं. तर गाईज मग आता मी ना इकडे बटाके बॉईल करायला ठेवून दिले होते, आणि ज्यापर्यंत बटाके बॉईल होत होते त्यापर्यंत साबुदाणा भिजवून ठेवला होता रात्रीचा. मग मिरची मी घेऊन घेतली होती आणि जिरं लिंब सर्व घेतं. मला साबुदाण्याचे वडे करायचे होते. मी इकडे ह्याच्यामध्ये ना मी शेंगदाण्याचा पावडर टाकला आणि मस्त मसळून घेतलं, आणि बा मी वडे गरमागरम रेडी केले होते. तर गाईज आता मी रेडी होऊन गेली आहे, आणि जसं की मी सांगितलं होतं की मोठ्या पप्पाकडे जेवण आहे, तर मला जेवण करायला जायचं आहे. तर गाईज बस आता आम्ही जेवण करायला जातो. सगळ्यांना भेटूया कझिन्स. नंतर गाईज फॅमिलीबरोबर आम्ही मंदिर गेलो होतो. मंदिरमध्ये खूपच मजा आली. तिकडे आम्ही शंभू चराने पडीचं पाठ पण केलं होतं. खूप मजा आली होती, आणि सर्व फॅमिली खालती बसून पूर्ण पाठ करत होती. खूप मजा आली. ए विहान, ए बाळा, ए बाळा हे टाकलं. ए छोटा छोटा बाळा, ए बाळू, ए बाळू. नंतर इकडे आम्ही छोटी छोटी गायला चारा खाऊन घातला. खूपच आनंद झाला, आणि चारा खाऊन आणि गाय पण पूर्ण चारा खात होती. तर ते बघून खूप आवडलं, आणि फार मजा आली फॅमिलीबरोबर. तर तुम्ही बी तुमच्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब